आज कडवेवालाची भाजी करायची आहे आणि कडवेवाल पाहू शकता इथे सोलायचं काम चाललं आहे आणि भाजी खूप छान होते. तर थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे हे कडवे असल्यामुळे उकळून घेतलं की भाजी कडू होत नाही. तर छानपैकी हे कडवेवाल वाफवण्यास ठेवलेले आहेत. तर त्यासाठी लागणारं वाटण इथे काढलेलं आहे. खोबरे, कारळे घेतलेले आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे आणि इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता हे सर्व वाटण आपण इथे वाटण करून घेणार आहोत. इथे थोडं तर अशा प्रकारे छानपैकी बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता लसूण टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर कडव्यावालाची भाजी ही खूप छान लागते चवीला नाही आणि रानातली ताजी ताजी भाजी असल्यामुळे ती पटकन देखील शिजली जाते. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण केलं आहे आणि पुन्हा कारळं जे वाटले होतं आपण ते पुन्हा यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून फिरून घ्यायचं आहे. तर कारळे टाकल्यामुळे भाजीला एक छान चव येते. तर थोडंसं आपण मिक्सरला फिरून घेऊया. वालाच्या भाजीसाठी मसाला जो वापरणार आहोत तो कांदा लसूण मसाला घरगुतीच केलेला आहे. तो मामीने तयार केलेला आहे. 2 चमचे वाळून घ्यायचा चांगला, भाजायचं तळायचा तेलात. हळदी खोबरं लसूण सगळं बारीक करायचं मिक्सरमध्ये, मग मसाल्यात कालवायचं आणि परत मसाला बारीक करायचा. हळद मिरची मीठ कुठे काय लपथपीत करू का पाणी टाकू उकडायला. तर कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तूप पुन्हा एकदा थोडासा कांदा लसूण मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे आणि जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे. आता ते मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच नंतर शेंगदाण्याचा कुठा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. घातला त्याच्यात ती तर्री आली बघा. आता मस्त मसाला छान झालेला आहे. छान हॅलो मीठ टाकले का? हा हॅलो त्यांना बरं आता का उद्या छान तरी आलेली आहे. आता वाल टाकायचा मग बघा खमंग भाजी पूर्ण नाही तर हा खाली काय ना तर आमची पावट्याची भाजी अशी चुरून चुरून हाणतील बघा आता. हॅलो हा हे काय चाललंय? हा देवला जायचे 9 वाजता झालं की आता हा आमचा पावटा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या जेवायला.